एक महत्त्वाची बातमी पाहूयात. पेपरफुटीचे प्रकरण अत्यंत गंभीर. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची ही प्रतिक्रिया. फक्त दिल्लीमध्ये गाठीभेटी घेतल्या म्हणून एनडीए सोबत जाणार अशा चर्चा होत असेल तर ते चुकीचं आहे. शशिकांत शिंदेंचं यावर विलनीकरणावर स्पष्टीकरण आहे. याच पार्श्वभूमीवर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. पाहूयात. आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत. सर, खूप गंभीर प्रश्न आहे, कारण नीट सारखा पेपर फुटल्यानंतर देशभरात काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि आता एमपीएससीचा मुद्दा देखील तशाच प्रकारे समोर येतोय. लाखो विद्यार्थी देशभरातून उतरले, लाठीचार्ज झाला, पण मागे हटलं नाही. माझं मत आहे की नीटचे पेपर असतील, एमपीएससीचे पेपर असतील, वगैरे परीक्षा असतील, ह्या सातत्याने कुठल्या ना कुठल्या तरी चर्चेमध्ये येत आहे. मी आजही जबाबदारीने सांगतो, हे मला वाटतं सरकारला, यंत्रणेला, पोलीस डिपार्टमेंटला सगळ्यांना माहीत असतात. आणि हे करत असताना त्या दिवशी मला शिक्षण मंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं दादासाहेब भुसेंनी, यापुढे खाजगी क्लासेसवर आम्हाला बंदी घालावी लागेल. मला वाटतं की त्यात फार मतितार्थ आहे. त्या दिवशी शिक्षकांच्या भरतीचा पेपर सुद्धा फुटला गेला, शिक्षक भरतीचा पेपर फुटला गेला. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण औषध विक्रेत्यांच्या, औषध निरीक्षकांची जी पदं होती त्यामध्ये पेपर फुटला गेला. काही लोकांना तो दिला गेला. आणि एवढंच नाही, पेपर देताना सांगितलं की तुम्हाला मेरिटमध्ये आणून तुम्हाला नोकरी सुद्धा मिळवून देतो म्हणून 15 लाख द्या. अशा प्रकारची जर मागणी झाली असेल तर राजीनामा मागितला पाहिजे. हे सरकारने आगीशी खेळू नये परत. आता त्या लोकांनी शांततेत आंदोलन केलं, पण तुम्ही लाठीचार्ज केला. मग आमचा मागणी अशी आहे, आंदोलन शांततेत चालू असताना सुद्धा लाठीचार्ज ज्यांनी केला त्यांच्यावर तुम्ही का कारवाई केली नाही अजून? त्या विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी लढाई केली, त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य गुन्हे दाखल करून उद्ध्वस्त करू नये, आमची नम्रतेने विनंती आहे सरकारला. त्यामुळे यश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. दिल्लीत गाठीभेटी घेतल्या म्हणून एनडीए सोबत येणार नाही असं शशिकांत शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.